मित्रांनो, बरेच लोक आपण बघतो की जवळ आल्यावर सुगंध येतो आणि आपल्याला छान वाटतं. अशा जाहिराती पण असतात की डिओ मारलाय आणि मस्त अशा मुली जवळ येतात आणि काय त्या अशा जाहिराती असतात. परंतु खरंच असं होतं का नाही हा पुढचा प्रश्न आहे. परंतु आयुर्वेदानुसार हा डिओ मारावा का? हे आज आपण पाहणार आहोत. परंतु त्याआधी आयुर्वेदामध्ये असं काही सांगितलेलं आहे का, की जे आत्ता जे डिओ वगैरे मारला जातो तत्सम आहे का काही असं? तर आयुर्वेदामध्ये नक्कीच असं आहे. आधी मी प्रथमतः नमूद करू इच्छितो. पूर्वीच्या काळी म्हणजे आत्ता आयुर्वेदाचे ग्रंथ पाहिले तर त्याच्यामध्ये दिनचर्या दिलेल्या आहेत. मग सकाळी उठावं, ब्राह्ममुहूर्तावर उठावं, नंतर शौचमार्जन वगैरे करावं, व्यायाम करावा, हे सगळं दिलेलं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेर पडताना तुम्ही साधारण अत्तर लावण्याचा प्रघात पूर्वीपासून आहे आणि तो आयुर्वेदामध्ये पण दिलेला आहे. आणि ऋतूनुसार जर पाहिलं तर फुलांच्या माळा पण धारण करायला सांगितलेल्या आहे, सुगंधी फुलांच्या माळा धारण करायला सांगितलेल्या आहेत. हे असं पाहिलं तर आयुर्वेदामध्ये पण दिलेलं आहे. परंतु हे झालं तत्सम आणि आयुर्वेदामध्ये दिलेलं. परंतु आत्ताच्या काळामध्ये जो डिओ मारला जातो तो नैसर्गिक नाही. पूर्वी सगळ्या नैसर्गिक गोष्टी वापरल्या जायच्या. चंदन पावडर आहे, अनंतमूळ पावडर आहे किंवा सुगंधी वनस्पतींची चूर्ण आहेत किंवा फुलं आहेत. या सगळ्या गोष्टी आयुर्वेदामध्ये वापरल्या जायच्या, परंतु त्या मनप्रसन्नतेसाठी, मनाला प्रसन्न वाटावं यासाठी आणि आपल्या त्वचेची पण काळजी तेव्हा घेतली जायची या नैसर्गिक गोष्टीच्या माध्यमामधून. आता होतं काय, आपण डिओ वापरतो. तो वापरल्यानंतर त्वचेसाठी तो कसा आहे, त्वचेसाठी योग्य आहे का नाही, हा आपण विषय आज बघणार आहोत. चला तर मग. मित्रांनो, तुम्ही जाहिरात बघितली असेल की इंडिया में क्या चल रहा है. मग तो कुठला तरी फॉग येतो आणि तो मारला जातो. तो नुसता काही त्याच्यामध्ये हवा नसते, असं बरंच काही सांगितलं जातं. आणि असे बरेच डिओडरंट आपल्याला मार्केटमध्ये उपलब्ध आहेत. हे डिओडरंट मारल्यानंतर बॉडीचा काही स्मेल आहे तो कमी होतो असं सांगितलं जातं आणि तो कमी होतही असेल, नाही असं नाही. परंतु तो मारावा का नाही, मारल्यानंतर काही त्रास होऊ शकतो का, तर ते आज आपण पाहूयात. तर हा डिओडरंट पहिलं म्हणजे बेस कशाचा असतो, तर तो अल्कोहोलचा असतो आणि त्याच्यामध्ये सुगंधी द्रव्ये टाकलेली असतात आणि नंतर ते मारल्यानंतर तो जो अल्कोहोल आहे ते उडून जातो आणि वास तिथेच राहतो. परंतु अल्कोहोल हे शरीराच्या त्वचेसाठी चांगलं आहे की नाही हे महत्त्वाचं. काही जणांना तुम्ही पाहिलं असेल की डिओ मारल्यानंतर स्किनला ॲलर्जी होते, रॅशेस येतात, त्वचा सुजते, त्वचेला खाज येते आणि त्वचा दुखते, पण टोचल्यासारख्या वेदना होतात. असं बऱ्याच व्यक्तींमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. याचं कारण काय, तर हा डिओडरंट जो आहे तो कितीही सुगंधित असला, अगदी चंदनाचा जरी असला तरी त्याचा बेस जो आहे तो अल्कोहोल आहे आणि अल्कोहोल हे उष्ण तीक्ष्ण असतं. उष्ण तीक्ष्ण म्हणजे काय, गरम असतं आणि तीक्ष्ण असतं. आणि हे जर तुम्ही मारलं तर तुमच्या त्वचेला त्या उष्ण गुणाचा आणि तीक्ष्ण गुणाचा संपर्क होतो आणि तुमची त्वचा सुजू शकते आणि त्याची रिॲक्शन तुमच्या त्वचेवर येऊ शकते. जर तुम्ही मारत असाल, तुम्हाला त्रास होत नसेल, तर काही दिवसांनी तुम्हाला त्वचेचे विकार होऊ शकतात, त्वचेचा त्रास चालू होऊ शकतो. त्यामुळे डिओडरंट मारणं हे आयुर्वेदाच्या दृष्टीने योग्य नाही. त्याच्यापेक्षा काय करायचं, तुम्ही म्हणाल मग डिओडरंट मारायचं नाही, मग शरीराचा स्मेल किंवा शरीराचा वास घालवण्यासाठी काय करावं. तर पहिली गोष्ट, आपल्याकडे पावडर्स दिलेल्या आहेत. चंदनाची पावडर आहे, मुस्त्याची पावडर आहे, सुगंधी कचोऱ्याची पावडर आहे. ती थोडी अंगाला चोळून ती झटकली तरी अंगाचा सुगंध चांगला येऊ शकतो आणि बॉडीचा स्मेल कमी होऊ शकतो. ह्या गोष्टी करून पहा. सुगंधी फुलं असतात किंवा नॅचरल अत्तरं असतात की जे ऊर्ध्वपातन यंत्राने काढलेली असतात, त्याचा वापर पण आपण करू शकतो. पावडर्स आहेत, आयुर्वेदाच्या पावडरही मिळतात ज्या सुगंधी असतात, ज्याच्यात नॅचरल चूर्ण असतात. त्या जरी वापरल्या तरी चांगला फायदा होईल. आणि घरच्या घरी तुम्ही पावडर करू शकता. चंदनाची पावडर आणायची, मुस्त्याची पावडर आणायची, कचोऱ्याची पावडर आणायची, नंतर अजून संत्रासालीची पावडर मिळते ती आणू शकता. अनंतमुळाची पावडर तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता. या सगळ्या पावडर एकत्र करून अगदी पावडरसारख्या लावल्या, शरीराला लावल्या तरी शरीराचा स्मेल, शरीराचा वास कमी होऊ शकतो आणि शरीर सुगंधित होऊ शकतं. दिवसभर तुम्हाला काही त्रास त्याच्यामुळे होणार नाही. उलट एक छान वास येत राहील आणि तुम्हाला छान उत्साही वाटेल, मन प्रसन्न राहील. आता इथेच तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूयात एक नवा विषय घेऊन. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा. धन्यवाद.